पोलीस अधीक्षक गोंदिया मान्य श्री गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री नित्यानंद झा यांचे निर्देश सूचनाप्रमाणे जिल्ह्यात अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री, वापर, साठा व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध धाड कारवाई करण्यासाठी प्रभावी धाड मोहीम राबविण्यात यावी असे निर्देश सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना दिले आहेत। या अनुषंगाने संपूर्ण जिल्हा स्तरावर NDPS कायद्यान्वये कारवाईची मोहीम राबविण्यात येत असून दिनांक 25/5/2025 रोजी मान्य वरिष्ठांचे निर्देश सूचनाप्रमाणे जिल्ह्यात अवैधरित्या अंमली पदार्थाची तस्करी, साठा, वापर, विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोहीम छेडत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय खात्रीशीर माहितीच्या आधारे मौजा कामठा ठिकाणी अंमली पदार्थ गांजा बाळगणाऱ्यांविरुद्ध धाड कारवाई केली असता फरार आरोपी नामे उमेश उर्फ करण हरिचंद अग्रवाल, वय 25 वर्ष, राहणार कामठा, हा पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला। खात्रीशीर माहितीचे आधारे वरिष्ठांचे निर्देश सूचनाप्रमाणे त्यांची आई ललिता अग्रवाल यांच्या समक्ष प्रतिष्ठित पंचासह त्यांच्या राहत्या घराची घरझडती घेऊन पाहणी केली असता त्यांचे राहत्या घराचे घरझडतीत लोखंडी अलमारीत एका निळ्या रंगाच्या स्कूल बॅगमध्ये विक्रीकरिता साठवून ठेवलेला 600 ग्राम ओलसर पाने, फुले, फळे, बिया मिश्रित गांजा किमती 12,000 रुपये तसेच गांजाच्या बॅगमध्ये गांजा विक्रीच्या पैशातून साठवून ठेवलेली रक्कम 500 रुपये दराच्या एकूण 4,000 नोटा असे एकूण किंमत 20,12,500 रुपयांचा मुद्देमाल अवैधरित्या साठवून ठेवलेल्या स्थितीत मिळून आल्याने सदर संबंधात आरोपीची आई ललिता अग्रवाल यांना विचारपूस चौकशी केली असता मिळून आलेल्या अंमली पदार्थ गांजा व रकमेबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगून मुलगाच सांगू शकतो असे सांगितल्याने अवैधरित्या गांजा व रक्कम साठवणूक केल्याची खात्री झाल्याने जप्तीची रीतसर कायदेशीर कारवाई प्रक्रिया करून मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सचिन बनसोड। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।